तारखेला प्रोग्राम होता हैदराबाद मध्ये. मला तेव्हापासून कॉन्टॅक्ट होते सर. तरी 2 दिवस कष्ट करून आम्हाला टाइम भेटला नाही. करावं की वंचित बहुजन आघाडीमध्ये एवढं कष्ट केलं आम्ही, ह्याच्यामध्ये काही फळ भेटते की भेटणार की नाही का लोक साथ देतात की देणार की, म्हणून लई कोशिश करून एक पाऊल पुढे टाकला. तर आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे पुढे चालवायसाठी. तर हे प्रोग्राम इथं उपस्थित केलेला आपण या पार्टीसाठी. आता इथं मेन पार्टी कॅडर तयार होणार आहे, जे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष याचा घोषित होणार आहे, आणि महिला पार्टी सध्या इथं बनवणार आहे. त्याकरता टाइम होते, त्याकरता मी तेलंगणा राष्ट्र आंध्र तेलंगणा राष्ट्र इंचार्ज मेजर चंद्रशेखर सरला विनंती करतो की त्याने या कार्यक्रमाला पुढे जावं. तुमचा पाठिंबा पाहिजे सर. नेक्स्ट नोव्हेंबर या डिसेंबर मध्ये आपण भीमराव आंबेडकर साहेबांचा फर्स्ट प्रोग्राम तुम्ही म्हणले आम्ही इथंच घेऊ का, आणि भारी मेजॉरिटी 10 ते 20,000 पब्लिक आम्ही आणायची कोशिश करणार. फक्त तुमचा पाठिंबा. थँक्यू. साहेबांना डाऊट हे केलं साहेब. आता आम्ही काय म्हणताय साहेब, तुम्ही चांगलं म्हणले की वंचित बहुजन आघाडीचं प्रकाश आंबेडकर साहेबांचं, मी बी आलो होतो मीटिंगमध्ये. मी बी रेग्युलर आंबेडकर साहेबांना कधी बी आंबेडकर साहेब, प्रकाशराव आंबेडकर साहेब होते, भीमराव आंबेडकर साहेब होते, मीच माझ्या गाडीमध्ये घेऊन येतो. माझ्या घरीच मी लंच करतो, डिनर करतो, मी त्यांची बघतो. ते पार्टी कामून निघाली, तुम्हाला सगळ्यांना सांगतो. हे पार्टी कामून निघाली. भीमराव आंबेडकर साहेब BSI मध्ये होते. ते BSI मधून पार्टीमध्ये काय आले, पार्टी कामून काढली म्हणल्यावर परवा भगवान गवई साहेब आले होते. तुम्ही नेट मध्ये बघून घ्या, कोणी बी भगवान गवई दुबई म्हणून. ते दुबई संघ ते किंग संघ ते आपला बिझनेसमॅन, आपला दलित माणूस आहे, आपला करोडोपती अरबोपती माणूस आहे. नेट मध्ये मागून घ्या, भगवान गवई म्हणून, दुबई म्हणून. तो ते बी साहेब परवा बी आलते, परवा आमच्या घरी डिनर केले. तो एक 300 माणसं हाई आपले MLA MP आणि हाई इंटेलेक्चुअल्स माणसं 300-400 माणसं मिळून एक टीम बनवले. ते मी बी गेलो त्या टीमला. बॉम्बेमध्ये ते बनवले. हे रजिस्ट्रेशन ऑफिस आपलं गुजरातमध्ये ठेवलं. गुजरातमध्ये कामून ठेवलं माहित आहे. आपण आपले मोठे साहेब कोण आपण सांगावं नाही साहेबाला, आपले प्रकाशराव आंबेडकर साहेब, ते ना पुढं जाईना ना पुढं करणार. हा, आता कोणी आलं त्याला तू प्रेसिडेंट भाई, तू प्रेसिडेंट भाई, तू प्रेसिडेंट भाई म्हणते. ते हर जागे चलायला हर जागे. 2 साल मध्ये किती आणू शकतो तुम्ही सोचून घ्या. तुमची ताकद किती आहे सोचून घ्या. आता मी रिक्वेस्ट करायला तुम्हाला, आपल्याला आंबेडकर साहेबांना मी काय म्हणले माहिती, भीमराव आंबेडकर साहेब म्हणले फर्स्ट रिझल्ट आपण आदिलाबादला, आम्ही जास्त करून आदिलाबादलाच करणार. मी 15 दिवस येऊन राहतो म्हणले साहेब. तुम्ही मला 15 दिवस इलेक्शन साहेब, मला 15 दिवस येऊन मी इथं राहतो. तुम्ही आतापासूनच सरपंचसाठी साहेब म्हणल्यासारखं गाडी विनोद साहेब किती कामून जोश मध्ये कामून आल्या. आज त्यांना माहित आहे इथं रिझल्ट येते. इथं बुद्धाचे लोक आहेत, आपले लोक आहेत. महाराष्ट्र एक बी माणूस बनला नाही आतापर्यंत हिस्ट्री मध्ये. महाराष्ट्र एक माणूस बनला, इकडे बुद्धाचा एक माणूस बनला. किती लोक आहे आपल्याला, सिर्फ संख्याच आहे. इथून तर लेके हैदराबाद पर्यंत किती संख्या आहे. करीब 10-20 लाख रुपये, 10-20 लाख माणसं आहे. कारण एक बी सरपंच बनला नाही, एक बी हे बनला नाही. आपण दुसऱ्याला वोट टाकाय. अरे महार लोक आपले, महार लोक जितानारे भाई. दुसऱ्याचा सोडा, तेवढं तरी करा तुम्ही लोक. काय बाई करेक्ट मला लोक आहे. आपल्या लोक आपण टाका, बुद्धिस्ट लोक आपल्या वोट टाका तुम्ही. बाकी कोणाला टाकायला, आपल्याच माणूस सोबत आपल्याला टाका, आपल्या भाऊ बहिणीला टाका. हा
एवढं सांगून मी धन्यवाद करतो. माझी रिक्वेस्ट आहे सर, तुम्हाला कंग्राट्स. वन्स अगेन सगळ्या मिळून ताल्या वाजवायला या आज सगळे जो टीमला घेतलेले सगळे जण या आपण फोटो काढता. कोण कोण आज कमिटी मेंबर झाले ते या.